काय नक्की तू काय करते, कसं शिक्षण घेते आणि कुठली असते? मी माझी परिस्थिती सांगते. मला आई वडील दोन्ही नाहीये. मी माझ्या स्वतःच्या जीवावरती शिक्षण करत होते. कंपनीमध्ये काम करून मी त्यांची फीस भरली 10,000 रुपये. त्यांनी त्या दिवशी कॉल केला. मी त्यांना म्हटले एक्झाम फॉर्मचं काय ग सर. सर काय म्हटले की दीदी फक्त तू फीस भर, पैसे भर, एक्झाम फॉर्मचं तुला हॉल तिकीट भेटेल, ती माझी जिम्मेदारी. का भेटत नाही आम्हाला हॉल तिकीट, का आमची फीस देत नाही येते. आणि आज 10 वाजता पेपर असं कळलं, युनिव्हर्सिटीची नोटीस आलेली आम्हाला. सगळ्या कॉलेजचे 4 तारखेला पेपर होते आणि आमच्याच कॉलेजचे का नाही झाले. काय कळलं आज तुम्हाला? ते म्हणतात दोन्ही सेमिस्टरची एक्झाम एकत्र राहील समजा. तुम्हाला माहितीच नव्हतं ते हॉल तिकीट नाही मिळणार तुम्हाला? काय नाही सरने आयडिया दिली होती की हा भेटल, पण आणखी भेटत नाहीये. आता काय मागणी? आता आमची मागणी आहे की आमचे पेपर व्हायला पाहिजे, आमचं बॅक नाही लागलं पाहिजे. काय झालं, काय नेमकं अडचण आहे, कशासाठी हा गोंधळ झाला? श्री साई इन्स्टिट्यूट अँड रिसर्च सेंटर वखाड चिकलठाणा येथे विद्यार्थ्यांकडनं फीस आकारण्यात आली, सगळ्या गोष्टी आकारण्यात आल्या. आज विद्यार्थ्यांचा 10 वाजता पेपर होता. विद्यार्थी हॉल तिकीट घेण्यासाठी सकाळी कॉलेजला गेले तर तिथून असं कळालं की विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशनच विद्यापीठात केलेलं नाहीये. विद्यार्थ्यांकडनं फक्त पैशाची आकारणी करण्यात आलेली आहे. आज तुम्ही बघू शकता 50-100 विद्यार्थीपेक्षा जास्त आहेत, तरी देखील एकाचंही रजिस्ट्रेशन विद्यापीठात नाही. फक्त पैसे घेतलेत. प्रत्येक विद्यार्थ्याकडनं लाखो रुपये घेतलेत, लाखो रुपये उकळण्यात आलेले आहेत एका विद्यार्थ्यांकडनं. ते रिसिप्ट त्यांनी म्हणजे आपल्या पर्सनल अकाउंटला घेतलेत की तुम्ही आमचं करून घेऊ, तुम्ही आमच्या पर्सनल अकाउंटला पैसे टाका, बाकी तुमचे डॉक्युमेंट द्यायची आम्हाला काही गरज नाही. कधी कळालं? आज सकाळी 8 वाजता सगळे विद्यार्थी पालक इथे जमा झाले, तेव्हा इथं विद्यार्थ्यांना कळतंय की त्यांचं रजिस्ट्रेशन मेन विद्यापीठात आहेच नाही म्हणून. कशासाठी आले होते आज विद्यार्थी? काय? विद्यार्थी कशासाठी? आज पेपर होता त्यांचा सेमिस्टरचा. आज 10 वाजता त्यांचा पेपर होता. त्यांना काल नोटीस नाही आली, कारण की सगळ्या कॉलेजेसला काल हॉल तिकीट दिले गेले. त्यांना काल हॉल तिकीट गेले नाही म्हणून विद्यार्थी आज कॉलेजला आले की आमचे हॉल तिकीट का नाही भेटले. तेव्हा त्यांना इथं आल्यावर कळालं की आम्हाला रजिस्ट्रेशनच झालेलं नाही विद्यापीठात. नाव? माझं नाव सुमेध गायकवाड.